महाराष्ट्र में कुरैशी बिरादरी की तरफ से जानवरों को खरीदना बेचना और कंपनी को माल भेजना बंद के ऐलान की वजह से इसका असर बैल बाज़ारों पर दिखने लगा है। महाराष्ट्र के हिंगोली ज़िले के बसमत शहर में बैल बाज़ार में किसानों ने जानवरों को लेकर आया, लेकिन एक भी खरीदार ना मिलने की वजह से किसानों ने अपनी परेशानी को सोशल मीडिया के जरिए सरकार तक बात पहुंचाई। सर जनावर आणले काची कामं खता बियाची हे दुखासुखाचे तुम्ही गायी बंद केल्या हे मान्य आहे, गायी बंद करा तुम्ही, गायाचं काय नाही, गायाला जे आणील गाय त्याला शिक्षा द्या, मात्र बैलाला म्हशीला आल्याला बांधाट म्हशी त्या काय करावं सांगा तुम्ही। बाकीचे जनावर ते कोण सांभाळणार आहे? तुम्ही स्वतःचे माय बाप अनाथ आश्रम मध्ये असो पाठीवर टाकायले तुम्ही नेऊन स्वतःचे, आणि गायला भरवला कसं तुम्ही हे सगळं राहिले? गाई बंद करा तुम्ही, माय बाप सांभाळणं होईल तुमच्या नाही बजरंगचे पोरवणं, माय बाप टाकायले अनाथ आश्रम मध्ये, आणि तुम्ही बैलाला बंदी आणायले अडवायले आमच्या गाड्या शेतकऱ्याच्या हे करायले परेशान, म्हशीचे बहुत अडवायले, हल्ले ते काय करणार आहेत? हल्ले बी परेशान करायले समजे लोक, जिथं तिथं बिंड्रिया पोलीस वाले हे बजरंगचे लोक हे ते परेशान करून सोडले, सांगून फायदा नाही। आता हे बैल आणलेत माया, आता किती काल रविवारी 2000 भाडं, आज 6000 भाडं, काय करू? इतक्यात आहे माझी की सांगू नका, भलती परेशानी आहे। सेलू तालुका वसमत, वसमतच्या बाजारामध्ये आहे। बाजारामध्ये जे जनावर बाजारापर्यंत आणण्यासाठी वाहन पिकअप करतो, पिकअप वाल्याला कोणते तरी 2-4 टुकर पोरं उभे करायला तर दे पैसे, याच्यासाठी कुरैशी समाजानं बंद केलं। कुरैशी समाजानं बंद केल्यामुळं बाकीच्या जनावर भाकड जनावर कोणी घेईना झाले, उदाहरण हल्ले भाकड म्हशी, आता अडचण आली। आता बाजारामध्ये कोणी घेणं केल्यामुळे 2-2, 3-3 हजार रुपये दररोज जाते वेळेस भाडे येते वेळेस भाडे, याच्यामुळे व्यापारी शेतकरी वर्ग अडचणीत आला। याची शासनाने जर अशी दखल घ्यावी, आणि स्वतंत्र भारतात जो असून तुम्हाला सांगतो हुकुमशाहीचं काम झालं, 2-4 पोरं जमायचे, लूटपाट करायची, पिकअप वाल्याची, म्हणजे धंदा काय झाला? या स्वातंत्र्याला अर्थ काय झाला मला सांगा बरोबर आहे? पोलीसवाल्यानं तुम्हाला सांगतो इथं तकलीफ कमी झाली, पण जास्त तकलीफ झाली या पोरायची, कारण हे पोरं तुम्हाला सांगतो घरून कोणी पैसे देणार, 2-4 जमा झालेत, कोणचा पिकअप वाला बिचारा धरले का? पिकअप वाल्याची लूटपाट, व्यापाऱ्याची लूटपाट, हे धंदे झालेत का? स्वतंत्र अर्थ काय मला सांगा? तुमची मागणी आहे की पोलीसवाल्यानं गाय असली तर थांबू शकतात, पण इतर कोणाला अधिकार असा देऊ नये। शासनानं गव्हर्नमेंटने याचा विचार करावा की पोलीसवाले कशासाठी येतात? संरक्षणासाठी। हे बाकी या पोराकडे काय अधिकार आहे थांबवण्याचा आणि हे करण्याचा? मला सांगा ना तुम्ही, चूक आहे व्हायली की नाही व्हायली? असं हे केलं म्हणजे हे गुंडेगर्दी झाल्यासाठी झाली का? कोणता तरी पक्ष होता करायचा, काहीतरी हे करायचं ना, त्याच्या नावाखाली 10,000, 5,000, 20,000 काढायचे ना, धाब्यावर खर्च करायचे, धंदे हे झाले। खरेदी विक्री बंद असल्यामुळं तेवढा का पावर राहिला नाही बाजारामध्ये। आता भाकडे जनावर हे ते लोक घेईनात, भाकडे जनावर पुन्हा बैलाच्या बदल्यावर आलेले बैल वगैरे कोणी घेईना। आता कुरैशी समाज म्हणा, मोठे व्यापारी म्हणा, बाहेरून येणारे व्यापारी बंद झाले। शासनाने काहीच नाही, वाहतूक सुरळीत पहिली जशी चालू होती तशी बाहेरचे व्यापारी एवढीच विनंती आहे शासनाला। खाली ढोर आहे, हे गाभण ढोर आहेत, हे बी धरून याला पैसे घ्यायला आमच्यापासून, हे गलत व्हायला, अन्याय करायला ते तुम्ही सरकार, आमची सरकारला कळकळ विनंती आहे की सरकारने या गोष्टीवर ऑब्जेक्शन घ्यावं, काहून तो बाजार ठप पडलेले आहेत। नांदेडचा बाजार ठप होता, आज वसमतचा बाजार ठप आहे, बाजारात काहीच नाही, गिरायक नाही, माणूस नाही, घेणार सट्टबट्ट केल्याशिवाय व्यापार होत नाही बाजारात। तातडीने लक्ष द्या तुम्ही जरा, हे सगळ्यावर परिणाम यायला, शेतकऱ्यावर सुद्धा परिणाम यायला येतात। तकलीफ झाली की कुठे लाखो रुपयाचे माल धरायचे, कुठे बी शेतकऱ्याला करायला काय पाहिजे? गेलं की जनावर तिकडं, पैसे तिकडं, याची दादागिरी जास्त व्हायची। हे तुमचं बजरंग दल ते कोणतं निघालंय, हे यांना काही माणसा पब्लिकवर यायला अत्याचार केले, त्यांना थोडं बंद करण्याचं आमची तातडीची विनंती आहे। सरकारला हात जोडून विनंती आमची की बस एवढं असं म्हणणं आहे की गाईला बंदी करावं, बैलाला करू नाही, गाड्या कुठं धरू नाही, काय आहे ते खटकाचे ज्या गाई खटकाला जातात त्या बंद करावं, बाजार बंद करू नाही। चांगले ढोरं शेतकऱ्याला अडचण झाली इकायला यायला, गाड्या ह्या धरू नाही, जे माल आहे खटकाचा ते धरावं।